यानंतर आपल्यापैकीच एक प्रक्रिया उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीमान शेळके यांना मी विनंती करतो की आपल्या या ठिकाणी अनुभव कथन करावेत. सर्वांना विनंती की आपल्याकडे फार्मर प्रोड्युसर कंपनीचा मूल्यमापन फॉर्म दिलेला आहे. जाताना आमचे तालुका तंत्र व्यवस्थापक विशाल जगताप यांच्याकडे ते जमा करून जावेत. यानंतर बऱ्याच जणांची नोंदणी राहिलेली आहे, त्या ठिकाणी आपले व्हॉट्सअप नंबरसुद्धा नोंद करावेत अशी आपल्याला विनंती करतो. आपलं पूर्ण नाव व्यवस्थित सांगा, परिचय. मी थोडं करतो. पुन्हा एकदा आपले जे शेतकरी बंधू आहेत त्या सर्वांना विनंती करतो की बाहेर जे रजिस्टर ठेवले आहेत त्याच्यामध्ये आपली नावं आणि नंबर, व्हॉट्सअप नंबर आले पाहिजे, ज्याची दक्षता घ्या. आपण याचा व्हॉट्सअप ग्रुप करणार आहोत. शेतकरी बंधूंना विनंती आहे की थोडंसं वेळ द्या आपल्यासाठी, कारण आपल्याला आता शेवटचे 1-2 विषय फक्त आपल्याला कव्हर करायचे आहेत. काही शंका पण आपण यानंतर घेणार आहोत. आपले जे शेळके ना, आपलं नाव वीरभद्र शेळके हे आपल्याकडचे एमटेक ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी झालेले उद्योजक आहेत. आपल्यासारखेच एक छोटे थोडक्या स्वरूपामध्ये आमचं ऑर्गनायझेशन जे की फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे ती कुठल्या प्रकारे काम करते, प्रक्रिया उद्योगामध्ये आम्ही नेमकं काय करतो, त्यासाठी उपलब्ध असणारं रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल कुठून घेतला जातो, त्यावर आम्ही नेमकी प्रक्रिया काय करतो, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय जो असतो सर्वांसाठी प्रश्नचिन्ह उभा करणारा तो म्हणजे असतो मार्केट लिंकेजचा, की हा माल कुठं विकला जातो. किंवा प्रत्येक जणामध्ये क्षमता आहे की कुठल्याही कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याची, पण प्रक्रिया करण्या अगोदर आपल्या सर्वांच्या समोर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं, ते म्हणजे मार्केटिंगचं. तर ती मार्केटिंग आम्ही कशी करतो ह्या सर्व गोष्टीचं एक ब्रीफमध्ये थोडक्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. माझं नाव वीरभद्र गंगाधर शेळके. एक शेतकरी कुटुंबातूनच मी संबंधित आहे. शिक्षण ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं आहे, बीटेक आणि एमटेक. FPCचं नाव, ज्या FPCच्या अंतर्गत आम्ही काम करतो ती FPC म्हणजे LTR ॲग्रो फूड्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड लातूर. नवीन MIDC ॲडिशनल MIDC P47 या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट आहे. प्रोसेसिंगमध्ये आम्ही काम चिंच, आवळा आणि कैरी या 3 फळांवर आम्ही प्रक्रिया करतो. प्रक्रियानंतरचा प्रोडक्ट म्हणजे फायनल प्रोडक्ट जो आहे तो म्हणजे सॉफ्ट कँडी, जे चॉकलेट किंवा गोळी ज्याला आपण म्हणतो, तर हे बनवलं जातं. तर प्रथमतः याला जो लागणारा कच्चा माल आहे, तर या कंपनीचे आमचे सभासद जे आहेत 500 सभासद आहेत, तर त्यापैकी 250 ते 300 सभासद अशा प्रकारचे आहेत की जे आम्हाला कच्चा माल देऊ शकतात. चिंच असेल, आवळा असेल किंवा कैरी असेल, प्रथमतः आम्ही प्राधान्याने आमच्या सभासदाकडून खरेदी करतो. त्याचा रेशो आहे जवळपास 35% आम्हाला लागणारं मटेरियल आहे त्यापैकी हे आमच्या सभासदाकडून घेतलं जातं आणि उर्वरित 65% जे काही मटेरियल लागतं किंवा कच्चा माल लागतो तो आम्ही मार्केटमधून खरेदी करतो. प्रक्रिया होत असताना चिंचेचा गर जो असतो, तर चिंचेचा आपण गर काढतो, त्यानंतर त्याचं मिक्सअप केलं जातं आणि त्याला मिनिमल प्रोसेस टेक्नॉलॉजीने, म्हणजे जसं की आपले शेवायाचे मशीन जे असतात साधारणपणे, तर तशा मशीन आहेत, फक्त त्याची जी काही हे असते आपली ताकद किंवा ज्याला आपण कार्यक्षमता जी म्हणतो आपण ती जास्त असते. तर हे जे मटेरियल असतं चिंचेचा गर, त्यानंतर पावडर शुगर म्हणजे जे की पिठी साखर म्हणतो, ही पिठी साखर हे एकत्रित केली जाते मिक्सचरमध्ये. त्यानंतर त्या एक्सट्रुडरमधून आपण काढतो. एक्सट्रुडरमधून काढल्याच्या नंतर त्याला सेमी ॲटोमाइज कटर जे आहेत, सरकत्या कटरच्या साहाय्यानं आपण त्याला कट करतो. त्या रोप ज्या तयार होतात, जसं शेवयामधून शेवया तयार होतात त्या प्रकारे ह्या मोठ्या आकाराची एक रोप तयार होते आणि त्यानंतर त्याला आपण रोलर कटरवर कट करतो. बॉल तयार होतात किंवा एक गोळ्या तयार होतात. त्याच्यानंतर आपण त्याला सॉर्टिंग करतो, त्याच्या आकारानुसार त्याच्या टेक्स्चरनुसार त्याला आपण वेगळं करतो आणि एक हाय स्पीड पॅकेजिंग मशीनच्याद्वारे त्याला आपण ॲटोमॅटिकली व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टली पॅक करून घेतो. ह्या प्रकारे प्रोसेस होते. चिंचेपासून ज्या गोळ्या बनवल्या जातात किंवा चॉकलेट्स बनवले जातात त्यामध्ये आपण गर वापरतो आणि ज्या वेळेला आवळ्यापासून बनवलं जातं त्यावेळेला आपण पावडर फॉर्ममध्ये
आवळा पावडर आपण त्यामध्ये युटिलाइज करतो. त्याच्यानंतर कैरीच्या बाबतीत आमचूर पावडर वापरलं जातं. हे रॉ मटेरियलचा बेस वापरून 15 ते 20% आपण नॅचरली पल्प किंवा एक्स्ट्रॅक्ट युटिलाइज करतो, वापरतो. कुठलंही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह किंवा त्याचं संवर्धन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं ॲडिटिव्ज किंवा इतर कुठलंही केमिकल आपण वापरत नाहीत. साखर हा एक नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह किंवा त्याला आपण मराठीत काय म्हणतो, ज्याची सेल्फ लाईफ किंवा मूल्यवर्धन करण्यासाठी किंवा जास्त काळ संवर्धन करण्यासाठी त्याच्यामध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात साखरेचे. त्या गुणधर्माचा वापर करून आपण ही सर्व प्रोसेस फॉलो करतो आणि पूर्ण करतो. ही प्रोसेस पूर्ण करत असताना सध्याची प्लांटची कॅपॅसिटी आहे 1 टन पर डे. एक दिवसभरामध्ये आपण 1 टन पर डे कॅपॅसिटीचं प्रोडक्शन घेऊ शकतो. तर यामध्ये काम करत असताना जो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की प्रोडक्शन उत्तर किंवा प्रोडक्शन झाल्याच्या नंतर मार्केटिंग कुठं करायची. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जे काही एस्टॅब्लिश्ड ब्रँड आहेत किंवा ज्या लोकांचे ब्रँड ऑलरेडी मार्केटमध्ये मोठे झालेले आहेत किंवा ज्यांची नावं मोठी आहेत, ह्या लोकांसोबत काम करणं हा एक सुलभ पर्याय आहे. उदाहरणादाखल जर सांगायचं आहे की आता आम्ही जे काम करतो ते वेगवेगळ्या 3 कंपन्यांसोबत काम करतो. त्यातली एक कंपनी आहे इटालियन एडिबल प्रायव्हेट लिमिटेड इंदोर. कन्फेशनरी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा स्टेक आहे या कंपनीचा. भारतात आणि भारताच्या बाहेर त्यांचं प्रोडक्शन आणि आउटलेट जे आहेत एक्सपोर्ट पण केलं जातं आणि भारतामध्ये मोस्ट ऑफ ठिकाणी त्यांची विक्री आहे. ह्या कंपनीसाठी आम्ही काम करतो. त्यांच्या ऑर्डर आम्हाला मिळतात, त्यानंतर आम्ही त्याच्यावर प्रोसेस करून त्यांच्या अकॉर्डिंग टू त्यांच्या ऑर्डरनुसार आम्ही त्यांना माल बनवून देतो आणि त्यावर मार्केटेड बाय त्यांचं असतं आणि मॅन्युफॅक्चर्ड बाय आमचं असतं. त्यानंतर दुसरं आहे सायन्स फॉर सोसायटी नावाची कंपनी आहे. आपण या बाबतीत ऐकलं असेल आणि माहितीही असेल बऱ्यापैकी. ही कंपनी स्पेशली फळं आणि भाजीपाले आणि फळे यांचं हे डिहायड्रेशन किंवा आपण काय म्हणतो की निर्जलीकरण केलं जातं आणि मुख्य बिझनेस हा त्यांचा तो आहे की फळं आणि भाजीपाल्यांचं ते निर्जलीकरण करतात किंवा डिहायड्रेशन करून ते वेगवेगळ्या लोकांना प्रोव्हाइड करत असतात आणि वेगवेगळ्या लोकांपर्यंत ते अटॅच झालेले आहेत. तर या सायन्स फॉर सोसायटीसाठी आम्ही काम करतो. त्यांच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्यांच्यासाठी काम करतो. मार्केटेड बाय त्यांचं असतं आणि मॅन्युफॅक्चर्ड बाय आमचं असतं. तिसऱ्या नंबरची कंपनी आहे बेंगलोरला. त्यांचं मोठं सेटअप आहे. आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामला आहात तर फेसबुक आणि इंस्टाग्रामला कंटिन्युअसली ॲड असते. गोदेसी प्रायव्हेट मंडी नावाची कंपनी आहे. ते इमली लॉलीपॉप्स बनवतात, चिंचेपासून लॉलीपॉप्स बनवतात. त्यांची रिक्वायरमेंट होती की सॉफ्ट कँडी जे की बॉल स्वरूपामध्ये आहे, गोल स्वरूपात पाहिजे होती, तर त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. या 3 वेगवेगळ्या कंपन्यांसोबत आम्ही काम करत असताना आम्ही स्वतःच्या नावाने म्हणजे LTR नावाने सुद्धा प्रोडक्शन करतो आणि हे विशेषतः विकलं जातं वेस्ट बंगाल झोनमध्ये. कलकत्ता, सिलिगुडी, हावडा, मालदा, जयगाव, त्यानंतर लखनौ, इंदोर ह्या एवढ्या ठिकाणी, गुजरातमध्ये सुरत एवढ्या ठिकाणी आपण त्यांच्या जशा ऑर्डर असतील आणि आपल्याला ट्रान्सपोर्टला इझी होईल ह्या पद्धतीने आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. आणि हा प्रक्रिया उद्योग करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सुरुवात करण्यासाठी काही लिमिटेशन्स असे नाही आहेत की कॅपिटल किती असावं, मिनिमममधून पण तुम्ही सुरू करू शकता. फक्त महत्त्वाचे भाग आहेत की तुम्ही ज्या वेळेला प्रक्रिया उद्योग निवडणार आहात त्यावेळेला तुम्हाला काही निकष ठेवायचे आहेत. आपल्यासमोर निवडत असताना प्रथम प्राधान्य द्यायचं आहे की रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी काय आहे, तुमच्या भागामध्ये उपलब्ध असलेलं रॉ मटेरियल किंवा कच्चा माल काय आहे, त्या मालावर आपण प्रक्रिया करणार आहोत. जे प्रोडक्ट बनवणार आहोत ते नीडचे आहेत का ग्रीडचे आहेत, गरजेचे आहेत का चैनीचे आहेत, ह्यावर सुद्धा अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा निकष असा असायला हवा की त्या प्रोडक्टची सेल्फ लाईफ म्हणजे तो किती दिवस टिकू शकतो. आपण ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून तो प्रोडक्ट बनवणार आहोत तो किती दिवसापर्यंत टिकू शकतो किंवा व्यवस्थित राहू शकतो, हा एक भाग आहे. त्याच्यानंतरचा निकष असा आहे की आपण जो प्रोडक्ट बनवणार आहोत, आपण ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यानंतर त्याचं प्रोडक्शन करणार आहोत तो किती महिन्यापर्यंत चालू शकतो किंवा त्याला सीझनचं लिमिटेशन्स आहे का, 12 महिन्यापर्यंत चालणारा आहे का किंवा 12 महिने त्याचा व्यवसाय आपण करू शकतो का, हे निकष आपण कुठलाही उद्योग सुरू करताना लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि समजा रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी नाही आहे किंवा मार्केटची डिमांड आहे, अशा वेळेला आपण आपल्या कंपनीच्या गटाच्या
किंवा संबंधित शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन त्या पिकाचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून सुद्धा आपण त्या गोष्टीमध्ये प्रोडक्शन करून त्यांच्याकडून प्रोडक्शन करून घेऊन त्याच्यावर आपण प्रक्रियासुद्धा करू शकतो. याच्या व्यतिरिक्त जर समजा तुमच्या भागात कुठलं रॉ मटेरियल उपलब्ध आहे, त्यावर तुम्हाला प्रक्रिया करायची आहे किंवा त्यापासून कुठले प्रोडक्ट बनवू शकतात ह्याविषयी काही माहिती जर हवी असेल तर तुम्ही विचारू शकता, किंवा आणखीन प्रोसेसिंग संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील त्याही तुम्ही विचारू शकतात. मोबाईल नंबर 9766 577566 9766 577566. युनिट कुठे आहे आपलं? नवीन MIDC 66. म्हणूनच शेवटी ठेवलं त्यांचं. म्हणजे सर वीरभद्र शेळके. नाही, बस की बातचा विषय नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय. हां हां नाही, आम्हीही करत असताना आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या पण तुम्हाला 2 मिनिटात मी सांगतो की नेमकं. ठीक. हां 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 ठीक आहे. हां ठीक ठीक आहे. ओके ओके ठीक. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या भागात सीताफळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतं, मेंटेनन्स पण कमी आहे, परंतु भगिनी सर्व जरा इकडे लक्ष द्या ताई, इकडे लक्ष द्या. आपल्या आवाजामुळे इतरांना डिस्टर्ब होतोय. थोडासा वेळ आपल्याला घ्यायचा आहे. हां सांगा. सीताफळाच्या बाबतीत सर सांगायचं म्हणजे की या सीताफळाचा आपण सर्वप्रथम हे सांगतो की त्याच्यात आपण प्रोसेस काय करू शकतो. तर सीताफळामध्ये आपण त्याचा गर काढू शकतो. हे प्रायमरी लेवलचं किंवा प्राथमिक स्तराचं काम आहे की आपल्याला गर काढता येतो. पण गर काढत असताना 2 प्रकारे आपल्याला गर काढता येतो. एक म्हणजे मॅन्युअली, जे की आपण माणसांचा उपयोग करून किंवा लेबर लावून आपण हाताने गर काढणं, हा एक पहिला भाग झाला. आणि दुसरा भाग झाला की सोफिस्टिकेटेड, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर काढणं, म्हणजे मशीनच्या द्वारे आपण त्याचं सेपरेशन करू शकतो. पण हे करत असताना 2 कामामधला फरक असा आहे की ज्या वेळेला आपण मॅन्युअली काम करतो किंवा मनुष्याच्या साहाय्याने काम करतो त्यापासून निघणाऱ्या गराला 250 ते 300 रुपये प्रति किलोचा दर आहे. आणि जे आपण मशीन थ्रू गर काढला जातो किंवा मशीनमधून जो गर काढला जातो तर याला 150 ते 200 रुपयाचा आपल्याला दर मिळतो. ह्याचं मागचं कारण हे सांगतो की ह्याच्यात एवढा फरक का आहे. ज्या वेळेला मशीनमधून गर काढला जातो त्यावेळेला त्याची जी थिकनेस असते ती कमी होते, त्यामुळं त्याचं दर कमी आहे. आणि मॅन्युअली जेव्हा आपण काढतो त्यावेळेला त्याचं थिकनेस मेंटेन राहतं, म्हणून त्याला दर जास्त मिळतो. त्याच्यानंतर गर काढल्याच्या नंतर त्याचं स्टोरेज जे आहे त्याला आपल्याला फ्रीज करावं लागेल. डीफ्रीजमध्ये आपल्याला फ्रीज करून ठेवता येतं किंवा आपल्याला 1 वर्षभरापर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कालावधीपर्यंत ते आपल्याला स्टोअर करून ठेवता येतं. त्याच्यानंतर त्यात जर समजा आपल्याला मूल्यवर्धन त्यामध्ये करायचं आहे किंवा व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला करायचं आहे तर त्यामध्ये आपण त्याचं पावडर बनवू शकतो. स्प्रे ड्रायरच्या साह्यानं आपण त्याला पावडर फॉर्ममध्ये आणू शकतो आणि कस्टर्ड पावडर बनवू शकतो. त्याच्यानंतर समजा आपल्याला आणखीन काहीतरी सुपेरियर बनवायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण ड्रिंक बनवू शकतो, की समजा मग मिल्क शेक जसं म्हणतो आपण, दुधासोबत ब्लेंड करून आणि काही प्रिझर्वेटिव्ह वापरून आपण त्याला लॉंग टर्मपर्यंत पॅक करू शकतो. टेट्रा पॅकसारखं नवीन टेक्नॉलॉजी ज्या आल्या त्या पॅकेजिंगमध्ये आपण त्याला पॅक करून मार्केटमध्ये अवेलेबल करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे की आपल्याच भागातले काही लोक पुण्यामध्ये आहेत, उदाहरणादाखल आमच्यासोबतचे आमचे सिनियर बळवंत शिंदे म्हणून आहेत, ते पल्पवर प्रोसेसिंग करतात, पल्प एक्स्ट्रॅक्ट करतात किंवा एक्स्ट्रॅक्ट केलेला पल्प खरेदी करतात आणि आईस्क्रीम इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करतात. जर समजा तुमच्या गावामध्ये तुम्हाला युनिट उभा करता आलं तर मी प्रयत्न करेल की तुम्हाला त्या माणसांपर्यंत मी जोडून देऊ शकेल. वा, आणखीन धन्यवाद शेळके साहेब. हां बोला बोला. हां नमस्कार. नक्कीच कुठलाही बिझनेस उभा करत असताना आपल्याकडं बिझनेसची क्लॅरिटी अशी दिली जाते की 10 लाखामध्ये हे उभं राहतं, 20 लाखात ते होतं, हे होतं.
पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला डायव्हर्ट केलं जातं किंवा आपल्याला कोणीतरी सांगत नाही की बिझनेस उभा करताना वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळतं भांडवल फार मोठा प्रकार आहे. आपल्याला फक्त सांगितलं जातं की 20 लाखामध्ये प्रोजेक्ट उभा राहतो, 20 लाखामध्ये होऊ शकतं, पण आपण गोडाऊन उभा करत नाही आहेत की झालं आणि त्याचं उत्पन्न सुरू झालं किंवा कामाला आलं. तर आपण उभा करत असतो प्रक्रिया उद्योग. त्यावेळेला फक्त मशीनचं कॅपिटल आपण लक्षात घेऊन चालणार नाही, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो वर्किंग कॅपिटलमध्ये. आणि आपण कुणासोबत काम करणार आहेत ह्यावर अवलंबून आहे की आपल्याला वर्किंग कॅपिटल किती लागणार आहे. समजा तुम्ही डायरेक्ट मार्केट करणार असाल, डायरेक्ट जर तुम्ही होलसेल, रिटेलर, डिस्ट्रीब्युटर ह्या पद्धतीनं जर जाणार असाल, तर तुम्हाला ट्रिप्लिकेटमध्ये किंवा 3 ह्याच्यामध्ये म्हणजे तिप्पट किमतीचं तुम्हाला खेळतं भांडवल लागेल. कारण मार्केटमध्ये एक पद्धत आहे क्रेडिटची. तर या क्रेडिटमध्ये काम करत असताना तुम्हाला वर्किंग कॅपिटल जर समजा 1 लाखाचं उत्पन्न करण्याचे क्षमतेचा प्लांट असेल, तर तुम्हाला 3 लाख रुपये खेळतं भांडवल ठेवावं लागेल. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. जे की आम्ही ज्या गोष्टीमुळे अडचणीत आलो होतो तो हाच होता. सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की आम्ही आमचं सेटअप करत असताना वर्किंग कॅपिटल ह्या गोष्टीवर कधी फोकस केलं नाही किंवा आम्हाला तेवढं त्यावेळेला ज्ञान पण नव्हतं किंवा अवेअरनेस नव्हतं. आम्ही फक्त प्लांट उभा केला आणि वर्किंग कॅपिटल आमच्याकडे 0 होतं. आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे आमच्या ताकदीनुसार आम्ही काम करायचो. आणि ज्यावेळेला समोरून कंपन्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला क्रेडिटवर द्यावं लागेल, त्यावेळेला आम्ही नंतर मग क्रेडिटसाठी आम्ही नंतर व्हेंडर शोधायला लागलोत किंवा आम्हाला क्रेडिट कोण देणार हे लोक आम्ही शोधायला लागलोत. पण त्यावेळेला मार्केटमधून आपण क्रेडिट उचलत असताना आपल्याला रेग्युलर प्राईसपेक्षा समजा उदाहरणादाखल आता जर 30 रुपये किंमत असेल साखरेची, तर उधारीवर घेत असताना 30 रुपये 80 पैसे किलोप्रमाणे मिळते. ह्या पद्धतीनं काम चालत असतं. तर ह्याच पद्धतीनं पुढं सुद्धा वर्किंग कॅपिटलचा हा भाग महत्त्वाचा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हे आहे की तुम्ही काम करत असताना की नियोजन जे आहे तुमचं की डिस्ट्रीब्युशन चॅनल जे आहे ते कसं उभं करणार आहेत तुम्ही. ह्याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. तुम्ही डायरेक्ट रिटेलरपर्यंत जाणार आहेत का, म्हणजे सेगमेंट आहे ऑनलाईन मार्केटिंगचा. जसं की आम्ही ज्या कंपनीसोबत काम करतो गोदेसी प्रायव्हेट मंडी, तर ह्या कंपनीचं मेन जो आहे सेलचा थिंग जे आहे किंवा जो सेलचं तत्व आहे ते ऑनलाईन मार्केटिंगचं आहे. यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स कुठलेच नाही आहेत. नॉमिनल कुठले तरी चार्जेस पे करून तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट, त्याच्यानंतर ईबे, त्याच्यानंतर उडान, इंडिया मार्ट, ट्रेड इंडिया अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सच्या किंवा त्या टीमच्या साह्याने तुम्हाला तुमचा माल विकता येतो. याच्या अगेन्स्टमध्ये किंवा ह्याच्या बदल्यात तुम्हाला त्यांना ठरलेलं काहीतरी त्यांना द्यावं लागतं, जे की नॉमिनल असतं. समजा उदाहरणादाखल सांगतो की इंडिया मार्टसारखी एक कन्सल्टिंग कंपनी आहे. इंडिया मार्टवर तुम्हाला तुमचा बिझनेस रजिस्टर्ड करायचा असतो. तुम्हाला त्यांचं कॅटलॉग ते बनवून देतात. त्यानंतर 2,000-3,000 जी काही फीस असेल ती पेड करायची असते आणि महिनाभरामध्ये तुम्हाला ते लीड ड्रॉप करतात. एक 20-22 तुम्हाला ते लीड देतात. त्यापैकी ते तुम्हाला किंवा आपल्याला कन्व्हिन्स करून आपल्याकडे वळवून घ्यायचे क्लायंट. किमान समजा 2-4 तरी लोक आपल्याला मिळू शकतात. 3,000च्या महिन्याच्या बदल्यामध्ये आपल्याला किमान 30,000चा बिझनेस आरामशीर मिळू शकतो. हा एक पर्याय आहे. म्हणजे ह्या अडचणी ज्या आहेत ह्या 2 आहेत. एक वर्किंग कॅपिटलची अडचण आहे, दुसरी मार्केटिंगचा जो विषय आहे हा आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही कुठं प्लांट उभा करत आहात ह्यावर सुद्धा अवलंबून आहे. की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जे काही शेड असेल किंवा तुमचं बांधकाम असेल ह्याच्यामध्ये पैसा गुंतवण्यापेक्षा तुम्हाला जे रेंटवर जे मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फोकस करावं किंवा आपण फोकस केलं पाहिजे. आणि फक्त आपल्याला मशिनरीज त्या ठिकाणी इन्स्टॉल करता याव्यात. आपण इतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा मशीनमध्ये गुंतवणूक केलेली बेटर असेल. आणखीन या व्यतिरिक्त काही हां, आपल्या एरियामध्ये पण मिळतं. पण काय की घरची गाय जेव्हा गोट्याच्या बाहेर जाते त्यावेळेलाच लोक तिच्या पाया पडत असतात. म्हणजे असा भाग आहे. आम्ही आपल्या इथल्या मोठ्या व्यापाऱ्याकडे गेलो होतो. हां, आम्ही इथल्या मोठ्या व्यापाऱ्याकडे, आता नाव नाही सांगणार मी, फार मोठे व्यापारी आहेत, त्यांच्याकडे आम्ही गेलो. म्हणजे माझा अनुभव सांगतो की त्यांचं होल्ड म्हणजे असं आहे की बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी एवढ्या पूर्ण जिल्ह्यांमध्ये इथून आउटलेट जातं, आपल्या लातूरमधून जातं. तर त्यांच्याकडे आम्ही सॅम्पल देण्यासाठी गेलोत किंवा तुम्ही मार्केटिंग सर म्हणजे काय असेल ते सांगा तुम्ही आम्हाला माहिती नाही, आम्हाला कल्पना नाही, आमची कॉस्ट ही आहे, आम्हाला अपेक्षित एवढं मार्जिन आहे, याच्यावर तुम्ही सांगा. मग आम्हाला रेफरन्स दिला, आम्हाला भरपूर लोकांनी म्हणलं तिथपर्यंत आम्ही गेलोत. गेल्याच्या नंतर आम्ही सॅम्पल ठेवलं समजा सोमवारी सॅम्पल ठेवल्याच्या नंतर मंगळवार गेला, बुधवार गेला, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही शुक्रवारी भेटू. परत आम्ही शुक्रवारी गेलो, 7 वाजता बोलवलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आजही आमचे वडील नाहीत, तुम्ही परत 2 दिवसांनी या, सोमवारी या. मग आम्ही परत सोमवारी गेलोत आणि त्यांनी सांगितलं की नाही, ये इधर नाही चलेगा बोले, इथं चलू शकत नाही म्हटले. म्हणजे ॲक्च्युली काय होतं की आम्ही ज्या ठिकाणी ते ठेवलं होतं सॅम्पल ते त्याच ठिकाणी होतं, त्यांनी बघितलं सुद्धा नव्हतं सॅम्पल.
ते तसंच आम्ही परत घेऊन आलोत. त्यानंतर आम्ही इंदोरच्या कंपनीसोबत जेव्हा काम केलं इटालियन एडिबल प्रायव्हेट लिमिटेडसोबत, त्यावेळेला मॅन्युफॅक्चर्ड बाय आमचं लागायचं, मार्केटेड बाय त्यांचं लागायचं आणि आम्हाला माहीत होतं की त्या कंपनीचा माल त्या व्यापाऱ्याकडे येतो. आम्ही त्यांना एकच रिक्वेस्ट केली की तुमचा माल म्हणजे आम्ही जो बनवून द्यायला लागलोत ना माल, तर त्या दुकानात आला पाहिजे एवढी आमची एक विनंती आहे तुम्हाला. आणि त्यानंतर आम्ही तिथून खरेदी करणार आणि केलं सर आपण ते. कारण त्यांचे ते ह्या ठिकाणी त्यांचा स्टेक जो होता म्हणजे इथले जे डिस्ट्रीब्युटर सुपर स्टॉकिस्ट जे होते इटालियनचे, तर तेच व्यापारी होते. तर आम्ही इटालियनसोबत काम केलं आणि आमचा प्रोडक्ट नंतर आम्ही त्यांच्याच दुकानातून खरेदी करून आणला. म्हणजे इथं सुद्धा मार्केट आहे, मार्केट नाही अशातला भाग नाही आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही 2 मुलं होते आमच्याकडे सेल्ससाठी, तर एका महिन्यामध्ये 60,000चा सेल एक व्यक्ती घेऊन यायचा. मार्केट आहे, मार्जिन आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. फक्त महत्त्वाचं आहे की आपण स्ट्रॅटर्जी कोणती किंवा आपलं जी काही रचना आहे ती काय असणार आहे. आणखीन या व्यतिरिक्त काही अडचणी? ठीक. धन्यवाद शेळके साहेब. धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीने एक शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी केलेलं मार्गदर्शन हे प्रेरणादायी असतं, म्हणून आपण शेवटचं सत्र आपलं ठेवलं होतं. यानंतर या विषयाशी निगडीतच